हा विकल्प दोष आहे. मंत्रतंत्र करणं, धागेदोरे करणं, हा सगळा विकल्प आहे. ते कधी वासनिकांनी बांधून घेऊ नये, त्याच्यात शरण जाऊ नये, शक्यतो भविष्य कोणी पाहू नये. जो परमेश्वराने सांगितलेला आहे की सकाळी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत परमेश्वर जीवाची वाट पाहतात, त्यावेळेला उठून जो स्मरण करतो, 3 तास करतो, तो अति भाग्यवान आहे. त्यावेळेला निदान 3 तास नाही झालं, 2 तास नाही झालं, 1 तास का होईना 4 वाजता उठून 5 वाजेपर्यंत 6 वाजेच्या आत जो स्मरण करतो नेमाने, त्याला कोणताच दोष बाधत नाही. त्याला काळ सर्प नाही, पितृदोष बाधत नाही, कोणताच दोष बाधत नाही, त्याला काहीच होऊ शकत नाही, त्या काटा मोडत नाही. इतकी शक्ती त्या स्मरणामध्ये आहे. आणि ती शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्मरण केलं पाहिजे. आपलं जे कर्तव्य आहे, आपल्या जीवनामध्ये आपण दिवसातून निदान 2-3 तास का होईना आपल्या जीवासाठी खर्च केले पाहिजे, देवासाठी नाही. जीव आणि शरीर हे 2 आहेत आपल्यामध्ये. शरीर हे नाशवान आहे, जीव निघून गेला की त्याची माती होते. हे जे प्रापंचिक तुम्ही पुंजी जमवलेली आहे ते सगळी तोपर्यंतच आहे, त्याचा पुढं काही उपयोग नाही. परंतु हे पुंजी कमवत असताना, प्रपंच करीत असताना जीवाचं चिंता केली पाहिजे, आत्म्यासाठी आपण स्मरण केलं पाहिजे, परमेश्वराने सांगितलं त्या ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आपण 8 तास नोकरी करतो पोटासाठी, परंतु आपल्या जीवासाठी किती खर्च करतो याचा विचार केला पाहिजे. जीवासाठी निदान 2-3 तास का होईना कमीत कमी खर्च केले पाहिजे. 1-2 तास स्मरण केलं पाहिजे, सकाळी परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. आता स्मरण कसं करायचं? स्मरण म्हणजे चिंतन. विशेष नमस्काराचे कसे करायचे? विशेष नमस्कार सुद्धा चिंतन आहे. विशेष डोकं ठेवलं, नाम म्हणलं म्हणजे विशेष नमस्कार केलं असं नाही आहे. जसं आता तुम्ही इथं बसलेले आहे, तुम्हाला घरची आठवण आली, महिलांना माहेरची आठवण आली, तुमचं मन कुठं राहतं? घरी राहतं. घर कसं आहे, काय आहे, घरी कोण असेल, काय असेल, त्या जनावराला पाणी पाजलं की नाही, अमकं केलं की नाही, तमकं केलं की नाही, 17 डोक्यात तुमच्या विचार असतील. तुम्ही शरीराने इथं राहाल परंतु मन तिथं राहाल. तसं विशेष नमस्कार करताना, स्थान नमस्कार करताना, स्मरण करताना आपलं मन परमेश्वराजवळ राहिलं पाहिजे. त्याला स्मरण म्हणजे आठवण म्हणतात. आणि ते मन परमेश्वरावर राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्थानाची दिळा माहीत पाहिजे. आपल्या घरचा विशेष कुठला आहे आणि त्याची दिळा काय आहे माहीत पाहिजे. आणि विशेष करताना सुद्धा खाली बसून त्या दिळा आठवून विशेष केला पाहिजे. तर तो विशेषामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे. इकडचं जग इकडं करण्याचं सामर्थ्य आहे. तुम्हाला किती मोठं संकट असलं ते संकट योग पळून लावण्याचं सामर्थ्य त्या विशेषामध्ये आहे. तुमचं किती मोठं काम असलं, किती मोठी अडचण असली, तुम्हाला ते अडचण दूर करण्याची शक्ती त्या विशेषामध्ये, तुमच्या घरातल्या विशेषामध्ये 2 प्रकारची शक्ती आहे. एक तर सगळ्या जगाची मालकीन जे परमेश्वराची प्रधान शक्ती आहे, माया, जिला चैतन्य ओम म्हणतात वेदामध्ये, त्या मायेची शक्ती आहे. मायेची शक्ती तिथं असल्यामुळं त्याचे जर विधीपूर्वक आवडीपूर्वक वंदन केलं तर त्या शक्तीपुढे कोणती शक्ती जगात आहे कोणती शक्ती? सगळ्या देवतेची मुख्य जी मालकीन आहे तिची शक्ती परमेश्वराच्या विशेषामध्ये ठेवलेली आहे. विशेष सामान्य नाही. एवढा जरी लहान हरभऱ्याच्या डाळीजवळ एवढा जरी विशेष असला त्याच्यामध्ये सुद्धा तेवढीच शक्ती आहे, कमी नाही आहे. प्रसादामध्ये तेवढी शक्ती आहे. आणि ती शक्ती जर विधीपूर्वक आपण शांततेने दिळा आठवून जर नमस्कार केले तर आपली सगळी इच्छा पूर्ण करते, संकट दूर करते. सगळे कामं प्रलंबित असले ते सगळे आपोआप मार्गी लागतील, इतकी शक्ती त्याच्यामध्ये आहे. पण तो शक्तीचा उपयोग आपण त्याच्यात गंभीरतेने
महत्त्वपूर्वक पाहत नाही त्याच्याकडं, म्हणून ते कार्य करत नाही. तुझं असं आहे, तुझं पाशी परत जागा नाही. घरात परीस आहे, कपड्यात गुंडाळून ठेवलेला आहे आणि आपण भीक मागायला लागला, अशी परिस्थिती आहे. घरात तुमच्या मोठं मोठं सामर्थ्य आहे, ते विशेष म्हणजे सामान्य नाही आहे, परंतु त्या विशेषाला विशेषपण, त्याला विशेष का म्हणलेलं आहे? सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्या विशेषाचं महत्त्व जाणून आपण जर व्यवस्थितपणे सगळं केलं तर निश्चितच आपल्या संसाराचं घरात गोकुळ बनल्याशिवाय राहणार नाही. त्याला टाईम लागत नाही, आहे त्याच्यातच. तसंच त्याच्यात त्या विशेषामध्ये दुसरी शक्ती आहे, कृपाशक्ती आहे. ती कृपाशक्ती तुमची पात्रता वाढवत जाते, परमेश्वर प्राप्तीपर्यंत तुम्हाला घेऊन जाते. जसं पहिलीतला मुलगा अभ्यास केल्यानंतर दुसरीला पात्र होतो, दुसरीचा मुलगा तिसरीला पात्र होतो, त्याची बौद्धिक शक्ती वाढते. त्याप्रमाणे तुमची योग्यता, पात्रता वाढत वाढत जाऊन तुम्हाला परमेश्वरापर्यंत, मोक्षापर्यंत पोहोचवण्याची शक्ती त्या विशेषामध्ये आहे. परंतु तुम्ही जर शांततेनं विशेष केले, प्रत्येक विषयाची तिला माहीत करून घेतली पाहिजे की हा विषय कुठला आहे, कोण्या ठिकाणचा आहे, तिथं स्वामी कधी आले, किती दिवस मुक्काम केला, कुणाला कोणाला काही निरूपण केलं, कुणाचं भोजन स्वीकार केलं, काय केलं, कोण कोण भक्तिजन होतं आणि तिथून कुठं गेले, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. मग तसं आपण जर दुपारी आपण अवलंबन करतो मोबाईलचा वगैरे बाकीचं गप्पा गोष्टी करण्याचा किंवा काही करायचा मनोरंजनाचा अवलंबन करतो, त्याच्यापेक्षा तुम्ही चरित्र काढून वाचा. एका एका स्थानाची चरित्र वाचा. तुमच्या सगळ्याच्या घरी छिन्नस्वरीचे विषय आहेत. छिन्नस्वरीची वेळा कोण सांगताय सांगा बरं? आहे कोणाला माहिती? ज्या गावाला चाललो त्या गावाचा रस्ता माहीत पाहिजे ना, त्या गावात काय काम करायचं हे माहीत पाहिजे का नको आहे? आपली शरीररूपी गाडी आपण चालवतो आहे, आत्म्याची गाडी हे शरीर आहे, ते शरीररूपी गाडी आपण चालवतो आहे. चालवताना कुठं न्यायची गाडी हे तर ज्ञान पाहिजे. एखादी गाडी घेतली, त्याच्यात डिझेल भरलं आणि ड्रायव्हरला ट्रेनिंग नसलं गाडी चालवायचं, काय होईल? जो ज्या ड्रायव्हरला ट्रेनिंग आहे तो ड्रायव्हर एकाच वेळेला किती कामं करत असतो माहीत आहे? हातात स्टिअरिंग असतं, पायावर काय असतं, एक्सिलेटर असतो, ब्रेक असतं, सगळं असतं. इकडं आरसा असतो, ते मागून पाहतो, इकडं आरसा असतो, मागून कोणी आले की पाहतो, पुढं खड्डा आहे की नाही पाहतो, समोर कोणती गाडी आली की नाही पाहतो. एकाच वेळेला किती काम करतो, न कळत एवढे कामं त्याला करावं लागतात, त्याला ट्रेनिंग म्हणावं. तशी आपली शरीररूपी गाडी चालवत असताना आपली गाडी मोक्षाला चालली का नरकाला चालली का कुठं चालली, कोणत्या रस्त्याने चाललेली, कोणत्या रस्त्याने न्यायची, ह्याची भान आपल्याला असलं पाहिजे, तरच पुरुषध्यात येऊन तुम्ही जिंकलं. आणि ते नाही जर भान नसलं, पोट भरायचं, मजा करायची, बंगले गाडी बांधायची, मोठे करायचं, पुंजी जमवायची आणि ह्याच्यातच पुरुषार्थ मानला तर तो आपला जीवाचा शत्रू आहे. आपल्या जीवाला नरकाला नेलं. ते कितीपर्यंत पाहिजे हे समजलं पाहिजे. गदो नाईक होते, रामदेव राजे, देवगिरीच्या राजाचे भांडारे म्हणजे कॅशियर, स्वामीला भेटायला आले. ते म्हणतात माझ्याजवळ अपार संपत्ती आहे. आता खजिनदार म्हणल्यानंतर काय, इतकी संपत्ती आहे मलाच माहीत नाही म्हणे, त्या संपत्तीनं मला देव होईल का म्हणे. देव म्हणे द्रव्यानं देव मिळत नाही. काय? द्रव्यानं देव मिळत नाही. तो मिळतो कशानं? द्रव्याचा त्याग करून परमेश्वराची साधना केली, स्मरण केलं, चरित्र वाचलं, सगळं केलं आणि त्याच्याप्रमाणे वागलं तर देव मिळतो, एरवी देव मिळत नाही. तर सांगायचं हेतू आज
की आपण प्रपंच करत असताना आपल्या जीवाची चिंता केली पाहिजे. आणि हे सगळं सांगण्यासाठी मंदिराची निर्मिती आहे. मंदिरामध्ये ज्ञानाचा स्तोत्र मिळाला पाहिजे, वैराग्याचा स्तोत्र मिळाला पाहिजे, मंदिरातून निरूपण झालं पाहिजे, मार्गदर्शन झालं पाहिजे. त्याला मंदिर म्हणलेलं आहे. आणि मार्गदर्शन करणारे जे आहेत मनुष्याला ह्याच्यापासून विरक्तीच्या मार्गाला नेणारे जे आहे, म्हणजे द्रव्य पाहिजे पण द्रव्याचा लोभ नसला पाहिजे. भगवंतानी अर्जुनाला गीता निरूपण केली. कशासाठी केली? अर्जुनाला लोभ निर्माण झाला की हे माझे नातेवाईक आहेत, हे अमके तमके तमके, ह्यांना कसं मारू, ह्याच्यासाठी राज्य कसं भोगू. आणि गीता निरूपण केल्यानंतर अर्जुन शेवटी काय म्हणतात? नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. हे श्रीकृष्ण भगवंता, तुझ्या कृपाप्रसादाने माझा सगळा मोह नष्ट झालेला आहे. संपत्तीचा मोह नष्ट झाला, नातेवाईकाचा मोह नष्ट झाला, सगळा मोह नष्ट झालेला आहे माझा. मला आपल्या जीवनाचं कर्तव्य समजलं. आता मी तुम्ही सांगितलं तसं करेन. आणि म्हणूनच ज्या वेळेला राज्याभिषेक धर्मराजाला झाला, राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच दिवसात श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, हे पांडव हो, आता चला हिमालयामध्ये. म्हणले ना, चला म्हणे हिमालयामध्ये. आपल्यासारखं असतं तर म्हणलं असता काय वेळ लागले म्हणे, आताच राज्य मिळालं, राज्य भोगायची सुख भोगायची पाळी आहे आणि तुम्ही म्हणतात संन्यास घ्या. पण पांडवांनी कोणताही विचार न करता ताबडतोब राज्य सोडून निघाले, हिमालयात गेले. हिमालयात संन्यास घेऊन देहक्षेपण केलं. म्हणून स्वामी पांडवाबरोबर होते, माहीत आहे. आपण स्वामीचं ऐकत नाही म्हणून आपल्याबरोबर स्वामी नाहीत, ते लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी थोडा तरी प्रयत्न करा. आणि ते करण्यासाठी हे मंदिराची स्थापना आहे. मंदिर नुसतं घंटा वाजवून आरती करण्यासाठी नसून त्याच्यातून ज्ञानाचा स्तोत्र झाला पाहिजे. आणि ज्ञानाचा स्तोत्र करण्यासाठी हे मंत्राची जबाबदारी आहे की समाजाला योग्य वळण लावायचं, विकार विकल्प हिंसा दोषापासून दूर करून त्यांना परमेश्वराचे ज्ञानाचे धडे द्यायचे आणि त्यांना ईश्वराच्या मार्गी लावायचं. ही जबाबदारी कोणाची आहे? मंत्राची आहे. म्हणून स्वतः मंत्राने स्वतः त्याच्याप्रमाणे आचार केला पाहिजे. विकार विकृत स्वभावाचे वेगळं झालं पाहिजे आणि समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. एक ऋषी होते, त्याच्याजवळ एक बाई आली, मुलाला घेऊन आली. ते म्हणे ह्यांना सांगा म्हणे हा गुळ फार खातो म्हणे. काय? गुळ फार खातो म्हणे. ते ऋषी म्हणे 8 दिवसांनी ये म्हणे. मग 8 दिवसांनी ती बाई आली. मग त्या बाळाला त्याने सांगितलं, बाबा रे गुळ खाऊ नको, गुळाने असं होतं. ते बाई म्हणे तुम्ही त्या दिवशी सांगू शकत होते म्हणे, एवढंच सांगितलं म्हणे तुम्ही, आणि त्या दिवशी सांगू शकत होते. बाई म्हणे त्या वेळेला मी गुळ खात होतो म्हणे. 8 दिवसात मी गुळ खायचं सोडून दिलं आणि मग मी त्यांना सांगत आहे. त्याचं प्रणव होतो. म्हणजे स्वतः आचरल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्यानं प्रणवत नाही, त्याच्याप्रमाणे समाज वळत नाही. त्याच्यासाठी स्वतः आधी आचार करावा लागतो, स्वतः त्याच्याप्रमाणे वागावं लागतं आणि नंतर दुसऱ्याला सांगितलं तर त्याचा परिणाम समाजावर होतो आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये येते. त्याच्यासाठी हे मंत्री प्रतिष्ठा आहे. आणि त्या दृष्टीनं हे मंत्र जे झालेले 3 मंत्र त्यांनी आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे. समाजाला योग्य परिवर्तन घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि तसे केलं पाहिजे. तरच त्यांना आचार्यपदी आरूढ झाल्याचं पुण्य आहे. नसता जर आपण नुसते मानमान्यतेसाठी केलं तर स्वामींनी सांगितलंच आहे, आचार्य नरक. म्हणजे जसं आता रेल्वे असते, रेल्वेला रस्ता बदलायचा असला तर त्याचा सांधा केवढा असतो? एवढा सांधा असतो, लगेच रस्ता बदलतो. ते जंक्शनवरच असतं.
तसं मनुष्य हे जंक्शन आहे. आपण थोडासा आचार वेगळा केला, आपण थोडंसं आपला पाय घसरला, तर जसं आता घड्याळाचा काटा असतो, घड्याळाचा तास काटा एक घर फिरला, मिनिट काटा किती घर फिरतो, आणि सेकंद काटा किती घर फिरेल. तसं प्रमुख माणसाने थोडंसं जरी चूक केली तरी बाकीचे त्याचे अनुकरण करतात आणि समाज अधपतनाला पावतो. त्याच्यासाठी जपून पाऊल टाकलं पाहिजे मोठ्या माणसानं, साधूनं, किंवा समाजाचे जे मोठे माणसं आहेत त्यांनी सुद्धा जपून पाऊल टाकलं पाहिजे. आणि त्याचं अनुकरण बाकीचे लोक करत असतात. ही जबाबदारी सगळ्याची आहे. आणि त्या दृष्टीनं आता वेळ झालेला आहे, सांगायचं पुष्कळ होतं, परंतु 2 वाजले. आता विदर्भामध्ये 4 वाजेपर्यंत सभा चालते, तिकडं 5 वाजेपर्यंत चालते. आपल्याला घ्यायची का पुढे? परंतु हे नाशिक आहे, नाशिकला 12-1 वाजेपर्यंत दम काढतात लोक, पुढे दम काढत नाही. त्या दृष्टीनं आजचा ह्या कोणाचा मंदिर वर्धापन दिन आणि मंत्री प्रतिष्ठा या प्रतिष्ठेत उपस्थित असलेले गंगापूरचे दादा, मराठी दादा, परसराज बाबा, वालेराज बाबा, हिंगोलीकर बाबा, लोळसकर बाबा वगैरे, त्याची नावं घ्यायची आधी राहिले, जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत, आणि आपण सगळे मान्यवर, सोनवणे परिवार, भोजने परिवार, बाकीचे परिवार जे काय आहेत, दिनकरांना येऊन गेले, जे बाकीचे सगळे वासनिक मंडळी, भिक्षुक मंडळी, संत महंत, तपस्विनी आणि सर्व वासनिक बंधू भगिनींनो, सर्वांना आदर